नमस्कार, विनीस देवभक्ती चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आपले 2-4 दिवस झालं व्हिडिओ आले नाहीत, 5-6 दिवस झाले असतील. कारण की अधिक महिना होता आणि आम्ही गेलेलो होतो खाटू श्याम राजस्थानला दर्शनासाठी. तर ते पण व्हिडिओ आपले येतेनच. तर आम्ही कालच आलेलो आहोत. तर चला म्हणलं आज व्हिडिओ बनवू आपण. उद्या आहे सोमवती अमावस्या. तर 33 दिव्यांचं महत्त्व काय आहे. तर आपण आत्तापर्यंत जी तुम्ही थोडीफार सेवा केली असन महिन्यामध्ये, कुणी गुरुचरित्र पारायण केलं असन, कुणी विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, अशी जी काही तुम्ही जर सेवा केली असन तर ते खूपच छान आहे. तर तुम्ही उद्याच्याला 33 दिवे लावून आपण सत्यनारायणची पूजा करा किंवा विष्णूची पूजा करा. बालाजींचा फोटो असेल तर बालाजीची पूजा मांडा. बाळकृष्णाला अभिषेक करा. आणि खूप छान असं आपलं अधिक मासाचा शेवटचा सोमवती अमावस्यावर संपणार आहे. तर तुम्ही नक्कीच त्याचा लाभ घ्या. आणि 33 दिव्यांनी तुम्ही जे आपण पूजा करणार आहोत त्याची आरती करा. कारण खूप महत्त्व आहे. आपली जी सांगता आहे ही आपण 33 दिव्यांनी जर केली तर आपल्याला 33 कोटी देवांचं जे आहे त्यांचा आशीर्वाद आपल्याला भेटत असतो. कारण की उद्या अमावस्या पण सोमवती आहे. तर सकाळी आपल्याला उठल्याबरोबर आपण सर्व आपलं स्वच्छ घर वगैरे करून नंतर आंघोळ वगैरे करायची. आंघोळीच्या पाण्यात थोडेसे काळे तीळ टाका, गंगाजल टाका किंवा इतरही नद्याचं आपण पाणी घरात आणून ठेवलेलं असतं. तर त्याने तुम्ही आंघोळ करा. केंद्रामध्ये आपल्याला पंचगव्य भेटतं, ते जर भेटलं तर ते तुम्ही घेऊन या. पूर्ण त्याच्यात थोडंसं पाणी टाकून पूर्ण अंगाला लावा, त्याने आंघोळ करा. जी आपल्या मागची इडापिडा जी आहे ती सर्व निघून जात असते. तर खूप छान छान उपाय आपल्याला करण्यासाठी आहेत. तर तुम्ही हा उपाय नक्की करा आणि छान अशी आपली अमावस्याची उद्याच्याला पूजा करा. लक्ष्मी मातेची पण आपण अमावस्याला पूजा करत असतो. लक्ष्मी मातेची पण पूजा करा जेणेकरून आपल्याला भरभरून आशीर्वाद भेटणार आहे. उद्या 33 धोंडे करा, गाईला खाऊ घाला. तर उकडून करा, तळून करा, तुम्हाला जसे जमते तसे करा. पुरणाचे नाही केले तरी चालेल, गुळाचे करा, साखरेचे करा, पण 33 धोंडे करा, गाईला खाऊ घाला. आणि कावळ्याला पण दही भाताचा नैवेद्य द्या. दही भात तुमच्या छतावर वगैरे तिथं असं ठेवा. किंवा आज संध्याकाळपर्यंत जर कोणी रविवारी संध्याकाळपर्यंत व्हिडिओ पाहिला तर आज संध्याकाळी तुमचं दुकान असन, शॉप असन, कोणतंही दुकान असन, त्याच्यावरून पण तुम्ही दही भाताचा उतारा करून ते पण रस्त्याला टाकू शकता. किंवा दही भात तुमच्या दुकानाच्या घराच्या भोवती थोडंसं शिंपडायचं. ह्याच्यामुळे काय असतं, जे रात्रभर कीटकनाशक असतात ते खाल्ल्याने आपल्याला दोष जो आहे तो मुक्ती होत असते. पितरांचा आशीर्वाद भेटत असतो. त्याच्यामुळे आपल्या संध्याकाळी ज्यावेळेस आपण दुकान वाढवतो, अगर झोपायच्या वेळेला आपल्या घराच्या बाहेर थोडंसं दही भात शिंपडलं तरी पण चालतं. खूप छान आपल्याला हा दिवस आहे आणि हा उपाय आपल्याला करायचा आहे. त्यानंतर आपल्याला उद्या सकाळी पिंपळाला जर तुम्ही काळे तीळ, पाणी हे पण घाला, जेणेकरून अमावस्या पण आहे. आणि लक्ष्मी मातेला, नारायणाला तुम्ही सांगा की आमच्यावर कृपा करा, आमची जी दरिद्रता आहे ती दूर करा आणि आमच्या घरामध्ये सदैव तुमचा वास राहू द्या, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अडचणी ह्या येणार नाहीत. तर तुम्ही होईन तेवढा उपाय हा आपल्याला उद्याच्याला करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.